श्रावण सोमवार सुरू झाला की प्रत्येकाला महादेवाचं दर्शन करायचं असतं. त्यासाठीच आज मी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग मधलं एक ज्योतिर्लिंगचं दर्शन आणि थोडी माहिती देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी दीनत निगल आणि हा माझा श्रावण सोमवारचा पहिला व्हिडिओ. तर एका सोमवारी आम्ही नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, जे नाशिक पासून 28 किलोमीटरवर आहे. हा, तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला यायचा प्लॅन करताय तर सकाळी जितकं लवकर तुम्ही दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहा तेवढं बरं, कारण की इथे असं म्हणतात की 11 नंतर एवढे भक्त आणि एवढी गर्दी होते की 3-4 तास लाईन मध्ये उभे राहावं लागतं. तसं आम्ही सकाळी 7:30 ला मंदिरात पोहोचलो आणि 200चा VIP पास काढला, तेव्हा आम्हाला थोडी गर्दी कमी भेटली आणि दर्शनी छान झाले. असेही म्हणतात की त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचं दर्शन झाल्यासारखं आहे. म्हणून त्या जागेचं ना त्र्यंबकेश्वर आहे. हा हे एक असं शिवलिंग आहे जे जमिनीवर नसून जमिनीच्या आतमध्ये आहे ना, आश्चर्य करणारी गोष्ट. आणि वरून हे मंदिर 1000 वर्ष जुनं आपले पेशवा बालाजी बाजीराव यांनी बांधलंय आणि इथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो, जो आता 2027 मध्ये होणार आहे. काय मग तुम्ही श्रावण महिन्यात कुठलं मंदिर करणार आहे? तुमच्याकडे कुठली माहिती आणि जागा असेल तर मला ती कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, राधे राधे.